मारला. सगळे म्हणले अण्णा तुम्ही अध्यक्ष व्हा म्हणले आज कार्यक्रमाचे. अण्णा म्हणले मला कशाला. नाही म्हणले तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, लोकांचे कामं धामं करता, तुम्ही व्हा म्हणले. बरं म्हणले तसं का होईना, फक्त कपडे चांगले घाला म्हणले कार्यक्रमाला. म्हणजे कपड्यात काय नाही म्हणले, तुम्ही कसं ते धोतर 3 गुंडीचा शर्ट गांधी टोपी गामच्या कसं बेकार दिसतं, अध्यक्ष चांगल्या शर्ट पॅन्टीत पाहिजे. बरं म्हणले. बाजारात जाऊन शर्ट पॅन्ट घेऊन आले, घरी आणून कपडे घातले तर बघितलं तर पॅन्ट लांब झालो. तर बायकोला चुलीवर स्वयंपाक करत होती, तिला म्हणली मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे, पॅन्ट लांब झाली, वीजभर कापण टीप मारून ठेवू द्या. बायको म्हणली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजी हिंडता, आम्ही कुठं कुठं बघायचं. जा तुमच्या आईला सांगा, मला टोमणे मारण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवसभर. बरं म्हणले. आईकडे गेले, म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे. आई म्हणली बाबा आज एकादश आहे, या वयात तरी देव देव करू दे, तुला काय बायको करून दुरी लेख आहे, जा त्यांना सांग कोणाला. लेखीकडे गेले, म्हणले संध्याकाळी कार्यक्रम आहे. ती म्हणली पप्पा आमचा रेतीवाला नवऱ्यावर डान्स आहे संध्याकाळी. ती गेली तालमीला. हे कंटाळले, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकले, गावात कामं करायला गेले. तासाभराने बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं, तिला आठवलं बाय नवरा आज अध्यक्ष आहे, उगा आबरू जायची. त्यांनी पॅन्ट काढली, वीजभर कापली, टीप मारून ठेवून दिली, शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. म्हणली बाया ह्याला आई कवर लागायची, आता दिसना झालंय, डोळ्यात फुल पडलं इथं. तिने वितीपेक्षा जास्त कापली, टीप मारून ठेवून दिली आणि झोपायला गेली. कार्यक्रमा अगोदर लेक आली, म्हणली पप्पांचं असंच असतं गडबडीत आम्हाला, तिने वीजभर कापली, टीप मारून ठेवून दिली. संध्याकाळी कार्यक्रमात बरमुडा घालून उभे होते. तर आपल्या संस्कृतीचा, भाषेचा, परंपरेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे तुम्हा सगळ्यांचं आद्य कर्तव्य, पहिलं कर्तव्य. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळे सुशिक्षित होता आहात याचा आनंद आहे.